नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहूया नारळ पौर्णिमा स्पेशल खुसखुशीत अशा गूळ आणि खोबऱ्याच्या करंज्या. हे पहा, 1 वाटी मैदा घेतला, 1 वाटी खोबरं, छोटी 1 वाटी रवा घेतला, 1 वाटी गूळ, 1 वाटी तूप, वेलची घेतली आहे कुटून, 1 चमचा काजू आणि बदामचे छोटे छोटे पीस करून घेतले आहे, अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा खसखस. हे पहा, तूप घेतलं होतं ना 1 वाटी छोटी, आता मी अर्ध ओतून घेतलं आहे. छानपैकी ते कडकडीत गरम करून घेऊया. हे पहा, 1 वाटी मैदा घेतला आहे, ह्याच वाटीने अर्धा वाटी मी रवा घेतला आहे आणि अर्धा चमचा मीठ घालून आपण छानपैकी एकजीव करून घेऊया. हे पहा, मी व्हिडिओमध्ये सांगितले तसे तुम्ही करा आणि तूप घालून घेऊया. तुपामुळे ना करंजी आपली खुसखुशीत होते, मस्त होते, खायला पण एवढी छान लागते, तोंडात घातल्याबरोबर विरघळते, एवढी छान होते करंजी, खूप छान लागते खायला. हे पहा, छानपैकी असं पीठ आपण हातावर करून घेऊया. हे पहा, आणि पिठाचा मुडका व्हायला पाहिजे. आता आपण थोडं थोडं पाणी घालून पिठाचा गोळा करून घेऊया. हे पहा, पंधरा मिनिटासाठी पीठ झाकण मारून ठेवूया. तूप होतं ना, ते आता टोपामध्ये घालून घेऊया. काजू आणि बदामचे पीस तुकडे केले ते छोटे छोटे, छानपैकी भाजून घेऊया. खसखस 1 चमचा, तो पण छानपैकी भाजून घेऊया. आणि खोबरं 1 वाटी, छानपैकी ते 2-3 मिनटं छानपैकी भाजून घ्यायचं खोबरं. हे ओल्या नारळाच्या करंज्या आपल्या 8-10 दिवस काही होत नाही. थंड झाल्यावर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून ठेवायचे आणि एका स्टीलच्या डब्यात घालून ठेवायचे. 8-10 दिवस काही होत नाही. हे पहा, आपलं गूळ खोबऱ्याचं सारण छानपैकी झालं आहे. आता वेलची घालून घेऊया, छानपैकी एकजीव करून घेऊया. हे पहा, छान दिसत आहे, मस्त कोरडं कोरडं झालं आहे. हे पहा, 15 मिनटं झाली आहे. छोटासा मी गोळा काढून घेतला आहे, तो छानपैकी मळून घेतला आहे. छानपैकी असे आपलं हे करायचं, असं गोळा करून घ्यायचा आणि छोटे छोटे जे पीस करून घ्यायचे. हे पहा, मी व्हिडिओमध्ये सांगितले तसे तुम्ही करा. हे पहा, छानपैकी असं लाटून घ्यायचं. हे पहा, एकदम पातळ घ्यायची, पातळ केल्यामुळे करंजी आपली खूप छान होते, मस्त होते, खुसखुशीत, कुरकुरीत आणि खायला पण खूप छान लागते, म्हणून पातळ करायची. हे पहा, 1 चमचा खोबऱ्या गुळाचं सारण घालून घेतलं आहे आणि छानपैकी असं आपटून घ्यायचं आणि ही करंजी कड करायची. चिरणं बोलतात त्याला, चिरणं, आमच्याकडे कोकणात बोलतात चिरणं. हे पहा, आपली करंजी तयार झाली आहे. सर्व करंज्या करून घेतल्या आहेत. हे पहा, खूप छान दिसत आहे. आता तेल बघा कडकडीत गरम झालं आहे. आता 2-2 सोडून घ्यायचे.
आरामात परतून घ्यायचे. फास्ट गॅस करायचा, फास्ट गॅसवर असे भाजून घ्यायचे खमंग आणि खुसखुशीत असे. हे पहा करंजे करून तयार झाले आहेत, मस्त झाले. हे पहा खुसखुशीत झाले आहेत, मस्तच झाले आहेत बघा, खूप छान झाले. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. चला तर पुन्हा भेटूया अशा एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.